नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण PM विश्वकर्मा या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. या योजनेअंतर्गत सूक्ष्म तसेच लघु उद्योग करणाऱ्या व्यक्तींना या योजनेमध्ये 15 दिवसांची ट्रेनिंग दिली जाणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत 1 लाख रुपयापर्यंतचे कर्जसुद्धा उपलब्ध होणार आहे, जे की फक्त 5% व्याजदर याप्रमाणे परतफेड करणे आवश्यक असणार आहे. जर आपण पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओसुद्धा करून घ्या. चला तर पाहूयात की PM विश्वकर्मा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला शेवटचं जे ऑप्शन आहे लॉग इन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तसेच CSC लॉग इन, जर आपल्याजवळ CSC सेंटर असेल तर आपण याद्वारे इथे लॉग इन करून घेऊ शकतो. जर नसेल तर आपल्या जवळील CSC सेंटरवरती जाऊन आपण त्यांच्याकडून हा ऑनलाईन फॉर्म हा भरून घ्यायचा आहे. त्यासाठी CSC लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर CSC रजिस्टर आर्टिसन या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. CSC रजिस्टर आर्टिसन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर CSC लॉग इनसाठीचा हा पेज ओपन होणार आहे. इथे आपल्याला लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला हा कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे CSC लॉग इन परत CSC रजिस्टर आर्टिसन या बटनावरती क्लिक करायचं आहे. CSC आर्टिसन या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्याच्या घरामध्ये कोणी गव्हर्मेंट एम्प्लॉई असेल तर आपल्याला इथे यस करायचं आहे. असे व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार नाहीत, त्यामुळे आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे विचारले गेले आहे की अर्ज करणाऱ्या व्यक्तीने कुठल्या बँकेकडून लोन किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट बिझनेससाठी काही गव्हर्मेंट स्कीम अंतर्गत काही लोन वगैरे घेतलेले आहे का, जसे की मुद्रा लोन वगैरे. जर घेतलेले असेल तर इथे आपल्याला यस करायचं आहे. असे व्यक्तीसुद्धा या योजनेसाठी पात्र नसणार आहेत, त्यामुळे आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे. हे दोन्ही ऑप्शन आपण इथे नो केल्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज येणार आहे. यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला इथे आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर जो आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. तसेच खाली आपल्याला 12 अंकांचा जो आधार नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. इथे आपल्याला आधार नंबरशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे, कारण की त्यावरती एक OTP सेंड होणार आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला हा कॅप्चा जसाच तसा फिल करून घ्यायचा आहे आणि कॅप्चा फिल केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन्स इथे ॲग्री करून घ्यायचे आहे आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण टाकलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होणार आहे. तो OTP आपल्याला इथे फिल करून घ्यायचा आहे. OTP इथे टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर ज्या व्यक्तीचा आपण फॉर्म भरत आहोत त्या व्यक्तीची आधारवरची जी डिटेल आहे ती येथे आपल्याला दिसणार आहे, जसे की त्या व्यक्तीचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, तसेच डेट ऑफ बर्थ, तसेच जेंडर जे आहे ते इथे ऑटोमॅटिकली येणार आहे. बाकी ज्या फील्ड आहेत त्या आपल्याला इथे भरून घ्यायच्या आहेत, जसे की मॅरिटल स्टेटस, मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड, ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी कोणती आहे, जसे की जनरल, SC, ST, OBC यापैकी जी कॅटेगरी असेल ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर जर ज्याचा आपण फॉर्म भरायचा आहे असा व्यक्ती दिव्यांग असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे, जसे की तो व्यक्ती कशा प्रकारचा दिव्यांग आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर व्यक्ती हा दिव्यांग नसेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर आपण बिझनेस राहत असलेल्या स्टेटमध्ये
करत असाल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे. तसेच जर अर्ज करणारा व्यक्ती त्याच्या राहत असलेल्या जिल्ह्यामध्येच स्वतःचा बिझनेस करत असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर अर्जदार हा मायनॉरिटी असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि त्याची मायनॉरिटीची कॅटेगरी कोणती आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर अर्जदार हा मायनॉरिटी नसेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर तसेच आधार नंबर इथे ऑटोमॅटिकली येणार आहे. जर अर्जकर्त्याचा पॅन कार्ड असेल तर आपण इथे तो पॅन कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. ही माहिती ऑप्शनल आहे, हे आपण सोडून दिले तरी चालेल. जर अर्जकर्त्याचा राशन कार्ड नंबर असेल तर तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि फेच डेटा या बटनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण फेच डेटा या बटनावरती क्लिक करू तर राशन कार्डवरती असणारे जे संपूर्ण फॅमिलीचे नाव आहेत ते आपल्याला इथे शो होणार आहेत. जर अर्जकर्त्याजवळ राशन कार्ड नसेल तर आपण हे सोडून देऊ शकतो, हे मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर खाली आपल्याला फॅमिली मेंबर डिटेल्स याबद्दल माहिती येथे भरून घ्यायची आहे. यामध्ये आपण ॲड रो या बटनावरती क्लिक करून अर्जदाराच्या फॅमिलीबद्दल पूर्ण माहिती येथे भरून घ्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथे जो अर्जदार आहे त्याचे नाव येथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर रिलेशनशिपमध्ये आपल्याला इथे सेल्फ हे ऑप्शन चूज करायचं आहे. तसेच अर्जदाराचा आधार नंबर जो आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे अर्जदाराच्या फॅमिलीमधले जे मेंबर आहेत त्यांची माहिती आपल्याला इथे ॲड रो या बटनावरती क्लिक करून भरून घ्यायची आहे. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली आधारवरचा जो ॲड्रेस आहे तो इथे ऑटोमॅटिकली येणार आहे. जर अर्जदाराचा सध्याचा ॲड्रेस तसेच आधारवरचा ॲड्रेस सेम असेल तर आपल्याला इथे पहिलं ऑप्शन इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे सेम ॲज आधार ॲड्रेस, करंट ॲड्रेस जो आहे तो आधारवरचा जो ॲड्रेस आहे तो सेम आहे. अर्जदाराचा ॲड्रेस हा ग्रामपंचायत अंतर्गत येत असेल तर आपल्याला इथे यस करायचं आहे. तसेच त्यामध्ये ब्लॉक कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि ग्रामपंचायत कोणती आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. जर उमेदवाराचा ॲड्रेस हा ग्रामपंचायत अंतर्गत येत नसेल तर आपल्याला इथे नो करून घ्यायचा आहे. त्यानंतर उमेदवाराचा ॲड्रेस जो आहे तो कोणत्या झोनमध्ये येत आहे तसेच अर्बन लोकल बॉडी म्हणजेच कोणत्या शहरी भागामध्ये येत आहे त्या शहरी भागाचे नाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला प्रोफेशन किंवा ट्रेड डिटेल्स जे आहे ती इथे भरून घ्यायची आहे. यामध्ये आपण शिलाई मशीनसाठी फॉर्म भरत आहोत त्यामुळे आपल्याला इथे दर्जी हा ऑप्शन आहे. जसे की टेलर किंवा दर्जी हे आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सब कॅटेगरीमध्ये इथे कॅटेगरी येणार नाही, टेलर म्हणजेच ही एक कॅटेगरीच आहे. इथे टेलर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला हा चेकबॉक्स इथे टिक करून घ्यायचा आहे. जर अर्जदाराचा बिझनेस ॲड्रेस आणि आधार ॲड्रेस जो आहे तो सेम असेल तर पहिलं ऑप्शन आपल्याला इथे टिक करून घ्यायचं आहे. जर अर्जदाराचा बिझनेस ॲड्रेस हा वेगळा असेल तर आपल्याला इथे ऑदर या ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि बिझनेसचा जो ॲड्रेस आहे तो आपल्याला इथे फिल करून घ्यायचा आहे. जसे की लोकॅलिटी कोणती आहे तसेच स्टेट कोणता आहे आणि डिस्ट्रिक्ट कोणता आहे ही माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. मी इथे सेम ॲज आधार ॲड्रेस हे ऑप्शन सिलेक्ट करणार आहे. ही पूर्ण माहिती एकदा भरल्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायची आहे. जर भरलेली माहिती पूर्ण बरोबर असेल तर आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण भरलेली माहिती इथे सेव्ह होणार आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला अर्जदाराची बँकेची माहिती इथे भरून घ्यायची आहे. जसं बँकेचे नाव काय आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बँकेचा IFSC कोड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे. तसेच नेम ऑफ ब्रँचमध्ये आपल्याला या ड्रॉपडाऊन लिस्टमधून अर्जदाराची जी ब्रँच आहे ती येथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर अकाउंट नंबरमध्ये अर्जदाराचा जो बँकेचा अकाउंट नंबर आहे तो इथे फिल करून घ्यायचा आहे. तसेच कन्फर्म अकाउंट नंबरमध्ये
तोच अकाउंट नंबर परत एकदा टाकून घ्यायचा आहे. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. यामध्ये अर्जदाराला जर क्रेडिट सपोर्ट म्हणजेच लोन पाहिजे असेल तर आपल्याला इथे यस या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. यामध्ये अर्जदाराला 1 लाखापर्यंतचे लोन हे 5% व्याजदराने 18 महिन्यांसाठी हे मिळणार आहे. तर अर्जदाराने हे मुदतीमध्ये 1 लाखाचे कर्ज परतफेड केली तर त्यानंतर अशा अर्जदारांना 2 लाखाचे लोनसुद्धा इथे मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला इथे यस या चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवी असलेली जी लोन अमाऊंट आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. यामध्ये कमीत कमी 50,000 रुपये तसेच जास्तीत जास्त आपण 1 लाख रुपयापर्यंतचे लोन अमाऊंट इथे टाकू शकतो. मी इथे 1 लाखाची ही लोन अमाऊंट टाकून घेत आहे. तसेच आपल्याला लोन कशासाठी पाहिजे आहे ते रिझन इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. म्हणजेच परचेस ऑफ इक्विपमेंट, जर आपल्याला आपला बिझनेस वाढवण्यासाठी आणखी यंत्रसामग्रीची आवश्यकता आहे त्यासाठी लोनची आवश्यकता आहे, हे ऑप्शन आता आपण इथे सिलेक्ट करू शकतो. तसेच वर्किंग कॅपिटलची आवश्यकता आहे किंवा बिझनेस वाढवायचा आहे त्यासाठी आपल्याला लोनची आवश्यकता आहे. यापैकी जे आपलं रिझन असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपण एकापेक्षा जास्त रिझन इथे सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर जर अर्जदाराने इतर काही बँकेकडून लोन वगैरे घेतले असेल तर त्याबद्दल आपल्याला इथे माहिती भरून घ्यायची आहे. कोणत्या बँकेकडून लोन घेतलेले आहे, तसेच किती अमाऊंट ही बाकी आहे, मंथली EMI किती आहे, तसेच टोटल मंथली फॅमिली इन्कम किती आहे, ही माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर अर्जदाराने कोणतेही लोन घेतलेले नसेल तर हे आपल्याला इथे सोडून द्यायचं आहे, हे मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर खाली आपल्याला डिजिटल इन्सेंटिव्ह डिटेल्स हे भरून घ्यायचे आहे. जर अर्जदार हा डिजिटली ॲक्टिव्ह असेल म्हणजेच फोनपे, गुगल पे किंवा इतर कोणतेही पेमेंट ॲप्लिकेशन जर अर्जदार वापरत असेल तर आपल्याला इथे यस करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला UPI ID बद्दल इथे माहिती भरून घ्यायची आहे. त्यासाठी ॲड रो या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि फोनपे, गुगल पेमध्ये जी काही UPI ID आहे ती आपल्याला इथे फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर UPI IDशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तो आपल्याला इथे फिल करून घ्यायचा आहे. जर अर्जदाराजवळ UPI ID नसेल तर आपण इथे नो करू शकतो. त्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली डिटेल्स ही सेव्ह होणार आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कीमबद्दल इथे माहिती दिसणार आहे. यामध्ये आपल्याला स्किल ट्रेनिंग ही दिली जाणार आहे, ज्यामध्ये 5 दिवसाची ही बेसिक स्किल ट्रेनिंग असणार आहे. त्यानंतर 15 दिवसांची ही ॲडव्हान्स स्किल ट्रेनिंग असणार आहे. यामध्ये टूल किटसाठी आपल्याला 15,000 रुपयापर्यंत हे अमाऊंट मिळणार आहे, ज्यासाठी अर्जदाराला ही स्किल ट्रेनिंग पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर मार्केटिंग सपोर्ट जर आपल्याला हवे असेल तर आपण येथे त्यासाठी ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. जसे की ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी काही प्रोडक्टची आवश्यकता असेल तर आपल्याला इथे हे पहिले ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर जर क्वालिटी सर्टिफिकेशनसाठी आपल्याला काही मदत हवी असेल तर आपण इथे सेकंड ऑप्शन इथे टिक करून घ्यायचं आहे. तसेच एक्झिबिशनमध्ये, ट्रेड फेअर्समध्ये आपल्याला पार्टिसिपेट करायचं असेल किंवा लॉजिस्टिक सपोर्ट आपल्याला हवे असेल, ब्रँडिंगसाठी आपल्याला काही मदत हवी असेल तर त्यानुसार आपल्याला हे चेकबॉक्स इथे टिक करून घ्यायचे आहेत. हे चेकबॉक्सेस इथे टिक केल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डिक्लेरेशन पेज ओपन होणार आहे.
यामध्ये आपल्याला या सर्व टर्म्स अँड कंडिशन्स एकदा वाचून घ्यायच्या आहेत आणि आय ॲग्री या चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे. आय ॲग्री या चेकबॉक्सवरती टिक केल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणून असा पॉपअप मेसेज आपल्याला येथे येणार आहे. यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन नंबरसुद्धा येथे दिसणार आहे. हा ॲप्लिकेशन नंबर आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे. आपण भरलेला फॉर्म आपल्याला इथे डाउनलोड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे डन या बटनावरती क्लिक करायचं आहे. डन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकतो अर्जदाराची प्रोफाईल आपल्याला इथे दिसणार आहे. जसे की अर्जदाराचे नाव, ॲप्लिकेशन स्टेटस, ॲप्लिकेशन नंबर आपल्याला इथे दिसणार आहे. यामध्ये ॲप्लिकेशन स्टेटस आपल्याला रिव्ह्यू पेंडिंग बाय ULB असे दाखवणार आहे. जसे उमेदवाराचे ॲप्लिकेशन येथे ॲप्रूव्ह होईल त्यानंतर आपल्याला स्किल ट्रेनिंगसाठी येथे ऑप्शन ओपन होणार आहे. स्किल ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला 15,000 रुपयासाठी टूलकिटसाठी मिळणार आहे. ते ऑप्शनसुद्धा येथे ओपन होणार आहे. जर आपल्याला भरलेलं ॲप्लिकेशन येथे डाउनलोड करायचं असेल, खाली आपण येथे पाहू शकतो डाउनलोड ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपण भरलेला जो फॉर्म आहे तो PDF आपल्याला येथे ओपन होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला PM विश्वकर्मासाठी हा ॲप्लिकेशन करायचा आहे. जर या व्हिडिओमध्ये आपल्याला काही डाऊट असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारच्या व्हिडिओज आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.